नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला कॅप राउंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरायचा असेल, तर या लिंकवर जाऊन तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची जी लिंक आहे, ही दिलेली आहे बघा. poly24users.dt/diploma24/index.php?show=home. सो या लिंकवर तुम्ही जर गेलात क्लिक करून, तर मग तुम्हाला कसला इंटरफेस दिसणार असा बघा. हा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनचा तुम्हाला मेनू दिसेल लॉग इन. इथे लॉग इनवर गेल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे. इथे तुमचा DN नंबर टाकायचा आहे. जसं की हा DN नंबर ऑलरेडी माझ्याकडे सेव्ह आहे बघा. पासवर्ड टाकला, कॅप्चा भरला. कॅप्चा भरल्यानंतर तुम्ही लॉग इन केलं की तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशी इन्स्ट्रक्शन दिसेल बघा. अ स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1 कन्फर्म्ड. म्हणजे काय की तुम्ही आता इथे भरू शकता. नंतर खाली तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन येईल बघा. या सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत ती 300 भरू शकता, कमीत कमी एक भरू शकता. आणि तुमचा जो प्रिफरन्स आहे वगैरे तो तुम्ही व्यवस्थित सिक्वन्स लावला आहे की हे सगळं इन्स्ट्रक्शन इथे आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाचून घ्या किंवा माझा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर स्टार्ट फिलिंगवर तुम्ही एकदा क्लिक केलं की तुम्हाला समजेल की तुमचा स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्ट काय आहे. तो झाल्यानंतर खाली तुम्हाला असा इंटरफेस दिसेल बघा. सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला की कोणत्या प्रकारची इन्स्टिट्यूट तुम्हाला पाहिजे. हे बघा इथे दिलेलं आहे गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड आणि युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटी जी आहे बाटू लोणेरे ती आहे आपल्याकडे, तर ते तुम्ही क्लिक करू शकता. आता माझं वैयक्तिक मत काय आहे, जर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटच पाहिजे असेल कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रात, तर फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला सिलेक्ट करायचं. जर तुम्हाला वाटलं की नाही मला एडेड पण पाहिजे, कारण गव्हर्नमेंट आणि एडेड दोघांची फीस कमी असते, तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. परंतु तुम्हाला जर का मार्क्स कमी असतील तर तुम्हाला अनएडेड पण सिलेक्ट करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना 90 आणि 90 अबव आहे त्यांना नक्कीच गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी अनएडेड पण सिलेक्ट करायला हरकत नाही, जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजची फीस पे करू शकत असाल तर. आणि युनिव्हर्सिटी म्हणजे बाटू लोणारेसारखी जी युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत कॉलेजेस, ते पण तुम्हाला इथे दिसतील. आता ही तुमची चॉईस आहे. तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटच पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटच, गव्हर्नमेंट एडेड पाहिजे असेल तर फक्त गव्हर्नमेंट एडेडच. हे तुमची चॉईस आहे. हे केल्यानंतर पुढचं आहे सिलेक्ट ऑटोनॉमी स्टेटस ऑफ द इन्स्टिट्यूट यू आर लुकिंग. मग तुम्ही ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त संस्थेमध्ये जाणं इच्छित करता की तुम्हाला नॉन ऑटोनॉमस पाहिजे. ऑटोनॉमस म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर कॉलेजचा स्वतःचा असा सिलेबस असतो. नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय, MSBTने जे ठरवलेला सिलेबस असतो तो. दोघांमध्ये काहीही फरक पडत नाही. तुम्ही कोणत्याही ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस दोन्ही संस्थांपैकी कोणत्याही संस्थेतनं डिप्लोमा केला तरी पण डिग्री ही सर्व ठिकाणी मान्य असते. सो ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस जर तुम्ही दोन्ही सिलेक्ट केलं तरी फार बेटर राहील. जर तुम्ही मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बँड्रा आहे ती ऑटोनॉमस संस्था आहे. ठाण्याचा विचार केला तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे ही नॉन ऑटोनॉमस आहे. सो तुम्ही दोन्ही सिलेक्ट करा किंवा तुमची चॉईस आहे. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही दोन्ही सिलेक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा कॉलम आहे सिलेक्ट द मायनॉरिटी स्टेटस ऑफ इन्स्टिट्यूशन यू आर लुकिंग. आता जे लोक बौद्ध मायनॉरिटीमध्ये आहेत, ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये आहेत, मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे, सिख मायनॉरिटीमध्ये आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ज्यांची आहे, जसं हिंदी झालं, मल्याळम झालं, तेलुगू झालं, ते हे सिलेक्ट करू शकता. मग याचा अर्थ जनरल विद्यार्थ्यांनी हे सिलेक्ट करायचं नाही का, त्यांनी पण सिलेक्ट करायचं आहे. कारण कोणतीही मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जरी असली तरी त्यातल्या फक्त 70% जागा ह्या मायनॉरिटीसाठी असतात आणि 30% ह्या जनरलसाठी असतात. आणि पुढची गोष्ट, कॅप राऊंड 3मध्ये एखादी मायनॉरिटी इन्स्टिट्यूट असेल परंतु मायनॉरिटीचे विद्यार्थी जर नसतील तर कॅप राऊंड 3मध्ये त्या सर्वच्या सर्व सीट ह्या जनरल मुलांसाठी जात असतात. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही सिलेक्ट करायचं आहे. आता हे सिलेक्ट झाल्यानंतर खूप महत्त्वाचं काम आहे तुम्हाला. सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच इन्स्टिट्यूशन्स यू आर लुकिंग. टू सिलेक्ट ऑल द डिस्ट्रिक्ट्स फ्रॉम द पर्टिक्युलर रिजन, सिलेक्ट द रिजन नेम. आता हे 5 रिजन आहेत, 5 ते 7 रिजन आहेत बघा. अमरावती रिजन आहे, त्याच्यामध्ये अमरावतीच्या सर्व डिस्ट्रिक्ट इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यानंतर औरंगाबाद रिजन आहे,
त्यातले औरंगाबादचे सर्व जे आहेत डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला जर काही रिजन वाईज जायचं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा. परंतु मला फक्त आता समजा मुंबई रिजन पाहिजे आहे, ठीक आहे. तर मुंबई रिजनमध्ये कोणती कोणती कॉलेजेस आहेत ते मला खाली दिसेल बघा. हे बघा, मुंबई रिजनमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत. मुंबई सिटी आहे, मुंबई सबब आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे. आता मला मुंबई रिजनमध्ये ते ॲडमिशन पाहिजे, परंतु या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मला जायचं नाही आहे. मला समजा मुंबई सिटीमध्ये जायचं नाही आहे, मला पालघरमध्ये जायचं नाही आहे, मला रायगडमध्ये जायचं नाही, तर मी ते काढून टाकेल सिलेक्शन. आणि काही लोक आहेत की मला फक्त ठाणेच पाहिजे, मला ठाण्याच्या बाहेर जायचं नाही, तर त्यांनी फक्त एकच ठेवायचा. ह्याच्याने होणार काय आहे की तुम्हाला जे कॉलेजेस खाली दिसतील ती फक्त ठाणे जिल्ह्याचीच दिसणार आहे. आणि तुम्ही जर फक्त सरकारी कॉलेजेस सिलेक्ट केलेलं असेल तर फक्त ठाण्यामधलं सरकारी कॉलेजेस तुम्हाला खाली दिसेल आणि मग ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. हे इतकं सोपं आहे. आता समजा मी माझ्या मुलासाठी मला फक्त ठाणे जिल्हाच पाहिजे, तर मी फक्त ठाणे सिलेक्ट केलेलं आहे. परंतु मला रायगड जवळ पडते कारण मी राहायला खारघरला आहे, तर मी रायगड पण सिलेक्ट करतो. म्हणजे हे 2 जिल्ह्यातले जे कॉलेजेस आहेत ते मला खाली दिसतील. हे सर्व जिल्हे तुम्हाला प्रत्येक झोननुसार दिसतील. आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे, सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड इव्हॅल्युएशन फॉर द कोर्स. बघा, इंग्लिश अँड मराठी, इंग्लिश ऑल कोर्सेस, फक्त इंग्रजी. मीन्स मला फक्त इंग्लिश मिडियमचं पाहिजे असेल तर मी फक्त इंग्लिश मिडियमला सुरुवात करेल, क्लिक करेल. मला मराठी मीडियम पण चालते तर मराठी मीडियम पण सिलेक्ट करेल. मला हिंदी मीडियम पण चालते बायलिंग्वल, तर मी हिंदी करेल. किंवा मला एखादी प्रादेशिक भाषा जसं तेलुगू, मल्याळम जी असते त्या भाषेत पाहिजे असेल तर मी सिलेक्ट करेल. मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो की तुम्ही इथे जे आहे तुम्ही हे सर्व सिलेक्ट करायचं आहे. याचं कारण असं आहे की कोणतेही कॉलेज असो तुम्हाला स्वायत्तता असते. तुम्ही मराठीतनं आन्सर लिहा का इंग्रजीतनं आन्सर लिहा. जर त्या कॉलेजमध्ये मराठी मीडियममधून शिकवत असतील, त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असेल बोर्डाची सूचना, तर ते मराठीतून शिकवतील. हिंदीतनं ॲक्सेप्ट केलेली असेल तर ते हिंदीतनं शिकवतील. ज्या कॉलेजेसना फक्त इंग्लिशच ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये तुम्हाला शिकवतील. परंतु माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही हे 4ही सिलेक्ट करा. त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे, डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्सेस ऑर इन्स्टिट्यूट. बघा, काही विद्यार्थ्यांना वाटतं की मला एकच कोर्स पाहिजे आहे, तो म्हणजे कम्प्युटर किंवा IT. मग ते फक्त कोर्सला सिलेक्ट करतील. ह्याच्याने होणार काय, मी सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यामध्ये, मी सिलेक्ट केलेल्या ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये, मी सिलेक्ट केलेल्या गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे कोर्सेस आहेत, फक्त कम्प्युटर कोर्स ज्या ज्या कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसची नावं खाली येतील. तर मग आता मी जर कोर्स सिलेक्ट केला तर तेच असेल. परंतु काही विद्यार्थ्यांचं काय असतं की मला इन्स्टिट्यूट पाहिजे, मग मी कोणताही कोर्स घ्यायला तयार आहे. जसं की मी इन्स्टिट्यूट जर सिलेक्ट केली तर मी सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत या सर्व खाली येतील. आता मी इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं, माझा जिल्हा आहे रायगड आणि ठाणे, मी ते 2 जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत. बघा, कोणते जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत मी, रायगड आणि ठाणे. त्याचप्रमाणे मी वरती जे काही स्पेसिफिकेशन दिलेलं आहे बघा, ते सगळं येणार आहे, ते सगळं येणार आहे. हे बघा, मी काय केलं आहे, सरकारी, नंतर ग्रँटेड, नंतर मी प्रायव्हेटला पण सिलेक्ट केलं आहे, युनिव्हर्सिटीला पण सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजेच काय, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमसला पण मी सिलेक्ट केलेलं आहे, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आणि नॉन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मी सगळ्या सिलेक्ट केलेल्या आहेत. माझ्या या सिलेक्शननुसार रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम आणि रिजनल लँग्वेज मीडियमच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या मला सगळ्या खाली दिसतील. बघा, कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या. हे बघा, मला फक्त पाहिजे, मला जर फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे पाहिजे तर मी हे एकच सिलेक्ट करेल आणि ते आलेलं आहे सिलेक्शन. बघा, आलं. ह्यात मला आणखी ॲडिशन करायचं असेल तर मी ॲड करू शकतो. हे बघा, इथे दिसतंय, इथे तुम्ही क्लिक केला की तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही आणखी ॲड करू शकता. तर मला फक्त गव्हर्नमेंटमध्येच जायचं आहे म्हणून मी जाणार फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे. मी सिलेक्ट केलं, सेव्ह अँड प्रोसीड म्हटलं. मग ते तुम्हाला विचारणार, आर यू श्युअर यू वॉन्ट टू सबमिट द गिवन इन्फॉर्मेशन. ओके म्हणायचं आहे. घाबरायचं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही पासवर्ड आणि OTP टाकत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही. आता बघा, मी जे एवढे काही फिल्टर सिलेक्ट केले होते ते सर्वच्या सर्व समोर आलेले आहेत. बघा, गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड, युनिव्हर्सिटी, या सगळे मी सिलेक्ट केलेले आहेत. ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस पण मी सिलेक्ट केलं होतं, मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी पण मी सिलेक्ट केलं होतं. मला फक्त ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा पाहिजे ते पण आलेलं आहे. आणि मी सिलेक्ट केलेली कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे.
आणि त्याच्यामध्ये जे मीडियम आहे ते इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही आहेत. सॉरी, मी जे सिलेक्ट केलेलं मीडियम्स आहेत ते सगळे मीडियम पण आलेले आहेत. आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये असलेले सर्व कॉलेज कोर्सेस इथे खाली आलेले आहेत बघा. आलं? आता बघा तुम्हाला काय काय दिसणार आहे. चॉईस कोड. चॉईस कोड म्हणजे हा ऑलरेडी इनबिल्ट असतो, तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही. मग हा चॉईस कोड कोणाचा आहे? सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे. हा बघा, हा कोर्सचा टाईप कोणता आहे? सरकारी आहे. इन्स्टिट्यूट नाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट ठाणे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन बघा इंग्रजी. सगळे कोर्सेस हे इंग्रजीमध्ये शिकवण्यात येणार आहेत. आता HD आणि OHD म्हणजे काय? होम डिस्ट्रिक्ट, आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट, आणि SL म्हणजे काय? स्टेट लेवल. ते तुम्ही एवढं काही डोक्यात घ्यायचं नाही. आत्ता मला ह्यातला कोर्स कोणता पाहिजे आहे? मला माझ्या मुलासाठी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे, तर मग मी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स करेल. परंतु मला सगळेच चालतात, कारण मला फक्त इन्स्टिट्यूटची चॉईस होती, मग मी सगळे सिलेक्ट करेल. आलं लक्षात? तर मी आता सिव्हिल, कम्प्युटर, IT, केमिकल, मेकॅनिकल, ट्रॅव्हल अँड टुरिझम हे सगळे सिलेक्ट केलेले आहेत. मग आता हे सिलेक्ट केल्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीड म्हणेल. ओके. आत्ता बघा, आता हे जे मी सिलेक्ट केलेले आहेत ती ऑर्डर आलेली आहे, परंतु मला खालीवर करता यायला पाहिजे. मला 1 नंबरचा ऑप्शन माझा सिव्हिल नाही आहे, माझा समजा मेकॅनिकल आहे, तर मग मी काय करेन? मेकॅनिकलला क्लिक करेल आणि मेकॅनिकल या ॲरोने असं वर घेईल. मग मला वाटलं नाही मेकॅनिकल खाली पाहिजे, मग या खालच्या ॲरोने मी ते डाऊन करेल. मग ठीक आहे, मला नाही मेकॅनिकलच वरलं पाहिजे, तर मग मी मेकॅनिकल 1 नंबरला ठेवलं. मग दुसरं पण 2 डिव्हिजन आहेत, तर मग मेकॅनिकल दुसरं पण मी वरती घेणार. ह्याच्यामध्ये जो 00 दिसतो आहे हा, आणि हा शेवटी 10 दिसतो आहे, हा 10 आहे, हा जनरल कॅटेगरीसाठी आहे, आणि हा 00 जो आहे हा मायनॉरिटी कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी, बौद्ध मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी यांच्यासाठी 70% जागा इथे शिल्लक असणार आहेत. त्याचप्रमाणे सिव्हिलचं पण तसंच आहे. जो 00 दिसतो आहे हा तो आहे मायनॉरिटीसाठी, म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, बौद्ध मायनॉरिटी यांच्यासाठी 70% जागा आहेत. आणि हा जो 10 आहे हा जनरल आहे, सगळ्यांसाठी खुला आहे. सो मला आता हे सिक्वेन्स कसे लावायचे? तर मला आता मेकॅनिकल नंतर सिव्हिल टाकायचं, तर मी सिव्हिल टाकलं. त्याच्यानंतर मला ट्रॅव्हल अँड टुरिझम टाकायचं आहे 3 नंबरला, मग मी ते असं सिलेक्ट करणार आणि ते वर जाईल. मग मला कम्प्युटर सर्वात खाली घ्यायचं आहे, मग मी ते खाली घेणार. मला ITच्या वरती केमिकल टाकायचं आहे, मग मी ते वर घेणार. सो अशा प्रकारे मी हे करणार. हे केल्यानंतर एकदा मी परत तो चेक करणार, सेव्ह अँड प्रोसीड म्हणणार. सेव्ह अँड प्रोसीड म्हटलं की मी माझ्या चॉईसनुसार जे क्रम लावलेला आहे तो मी बरोबर लावलेला आहे की नाही हे बघा. माझं मेकॅनिकल पहिलं आलं आहे, सिव्हिल 2 नंबरला आलं आहे, ट्रॅव्हल 3 नंबरला आलं आहे, केमिकल आलं आहे, IT आलं आहे आणि कम्प्युटर आलं आहे. माझे चॉईस बरोबर आहेत. हे मी 2दा बघणार. हे मला वाटलं की हे करेक्ट आहेत, मग मी काय करणार? या ठिकाणी माझा पासवर्ड टाकणार. हा पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म म्हणणार, आणि मग माझा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर मला एक OTP येणार, आणि तो OTP मी टाकला की माझा फॉर्म हा सबमिट होणार, कन्फर्म होणार. एकदा का OTP टाकून फॉर्म कन्फर्म झाला, सबमिट झाला की त्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला तो बदलवता येत नाही. त्यामुळे हा जो क्रम लावलेला असतो शेवटी तो तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. आपल्या चॉईसनुसार टाकलेलं आहे, आणि 1 नंबरचं कॉलेज तर तुम्ही इतकं निक्षून बघायचं आहे की मला हेच पाहिजे, आणि तेच 1 नंबरला मी ठेवलं आहे. कारण 1 नंबरचा ऑप्शन मिळाला की तो ऑटो फ्रीज होतो. ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये भरून त्या कॉलेजमध्ये 1 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. नाही घेतलं तर तुम्ही सिस्टममधनं बाद व्हाल. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण आली फॉर्म भरायला तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. गुड लक.